दिवसांपासून सुरू होती, त्याला आता कुठेतरी सूरज तू आपल्या सोबतच राह. मोठी बातमी आपल्या हाती येते ती म्हणजे उद्या ठाकरेंच्या शिवसेनेच्या 6 खासदारांची एक स्वतंत्र बैठक होणार आहे. शिंदेंच्या शिवसेनेसोबत जाण्यासंदर्भात त्या बैठकीत चर्चा होईल आणि ठाकरेंच्या शिवसेनेच्या 9 पैकी 6 खासदार या बैठकीत सहभागी होणार आहेत. अरविंद सावंत, अनिल देसाई आणि राजाभाऊ वाजे हे तिघं वगळता इतर खासदारांची बैठक होऊ शकते असं सांगितलं जात आहे. नेमकं याबाबत अजून सूत्रांची माहिती आहे. संजय जाधव, ओमराजे निंबाळकर, नागेश पाटील आष्टीकर, भाऊसाहेब वाकचौरे, संजय देशमुख, संजय दिना पाटील यांची उद्या दिल्लीत बैठक होऊ शकते. या संदर्भात आपण थेट जाऊया. माझा सहकारी नाशिकहून आहे मुकुल कुलकर्णी. मुकुल, काय माहिती आहे तुझ्याकडे अधिक? आपण बघतोय राजकीय घडामोडींना वेग आलेला आहे. एक एक करत ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार हे दिल्लीमध्ये दाखल होत आहेत. मध्यरात्रीच्या सुमारास जवळपास सर्वच खासदार दिल्लीमध्ये पोहोचतील आणि त्यानंतर या 6 खासदारांची एकत्रित बैठक होणार आहे. पुढे आपल्याला कशा पद्धतीने जायचं आहे, कुठले कुठले विषय आपल्याला मांडायचे आहेत, त्याचबरोबर आपल्याला पदरामध्ये काय पाडून घ्यायचं या संदर्भामध्ये यांची एक बैठक होईल. त्याचबरोबर कायदेशीर बाबी देखील तपासून बघितल्या जाणार आहेत आणि त्यानंतर पुढचा निर्णय घेतला जाईल. एकंदरीत आपण बघतोय एकनाथ शिंदे हे देखील दिल्लीमध्ये दाखल होत आहे. त्यामुळे या खासदारांची बैठक झाल्यानंतर पुन्हा एकदा एकनाथ शिंदे यांच्यासोबत देखील त्यांची बैठक होईल आणि पुढची प्रक्रिया ही पार पाडली जाणार आहे. परंतु त्याच वेळेस नाशिकचे खासदार राजाभाऊ वाजे, त्याचबरोबर अरविंद सावंत आणि अनिल देसाई त्यांच्या सोबत संजय राऊत हे आपल्या पक्षाची बाजू कशा पद्धतीने मांडता येईल, ही जी काही बंडखोरी होणार आहे ही कशी रोखता येईल या संदर्भात देखील प्रयत्न करताना बघायला मिळतील. मुकुल, आपण साधारण 10 वाजल्यापासून ह्या सगळ्या बातम्यांना सुरुवात झाली. मग संजय जाधव असतील, ओमराजे निंबाळकर हे पुण्यात आहेत सांगितलं जात आहे, नागेश पाटील आष्टीकर हे नॉट रिचेबल आहेत, भाऊसाहेब वाकचौरे अर्थातच आपण पाहिलं की ते त्यांच्या संदर्भात अजून कल्पना नाही. संजय देशमुख आणि संजय दिना पाटील यांच्या मंडळींचं आत्ता नेमके ते कुठे आहेत आणि याच्यापैकी किती जण दिल्लीला पोहोचतायत लवकरच? भाऊसाहेब वाकचौरे हे याआधीच दिल्लीमध्ये दाखल झालेले आहेत. साधारणतः दुपारच्या सुमारासच ते दाखल झालेले होते. त्याबरोबर संजय जाधव हे देखील दिल्लीच्या दिशेने रवाना झाल्याची माहिती मिळते आहे. नागेश आष्टीकर हे देखील दिल्लीमध्ये पोहोचत असल्याची माहिती मिळते आहे. त्यामुळे एक एक करत जे खासदार 6 खासदार अपेक्षित आहेत, ज्या 6 खासदारांची गेल्या काही दिवसापासून चर्चा होती, ऑपरेशन टायगर याच खासदारांच्या अवतीभोवती फिरणार हे ज्यावेळेस स्पष्ट झालेलं होतं, ते सर्व खासदार दिल्लीला पोहोचतील अशी सूत्रांकडनं माहिती मिळते. त्यामुळे अवघ्या काही मिनिटांमध्ये, तासांमध्ये या समोरचं जे चित्र आहे ते चित्र स्पष्ट होणार आहे आणि आता नेमक्या उद्याला दिल्लीमध्ये काय काय घडामोडी घडतात हे बघणं अत्यंत महत्वाचं आहे. जे खासदारांची बैठक होणार हे आपण म्हणतोय तेच खासदार पुन्हा उद्या लोकसभा अध्यक्षांना देखील भेटण्याची दाट शक्यता आहे आणि आपलं एक पत्र हे लोकसभा अध्यक्षांना सादर करतील यापर्यंतची माहिती आपल्यापर्यंत मिळत आहे. मुकुल, धन्यवाद या सविस्तर माहितीबद्दल. पण प्रत्येक घडामोडीवर नजर ठेवून राहा, कारण आपल्याला ही बातमी आणि अधिकाधिक सविस्तरपणे प्रेक्षकांपर्यंत पोहोचवायची आहे. मुंबई एक्सप्रेसमध्ये आता वेळ झाली एका ब्रेकची, पण पाहत रहा एबीपी माझा.